तर बघा इथं ब्लाऊजचं शोल्डर जोडण्याआधी आणि बाही जोडण्याआधी तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून तुमचा ब्लाऊज बिघडणार नाही. तर बघा अशा पद्धतीने मी स्लीव्ज तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही बघितले असताना दोन्ही स्लीव्ज वेगवेगळ्या बाजूच्या तयार झालेल्या आहेत. आणि हा मागचा जो भाग आहे तो सुद्धा इथं मी गोल गळ्याचा व्यवस्थित असा तयार करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा हा पुढचा भाग, हे बघा या पद्धतीने मी व्यवस्थित असा पुढचा भाग तयार करून घेतलेला आहे. पुढच्या गळ्याचा आकारसुद्धा तुम्ही बघू शकता, व्यवस्थित असा गोल आलेला आहे. आता तुम्हाला मी इथं काय सांगणार आहे तर शोल्डर कसे जोडायचे, जेणेकरून आपला शोल्डर जो ब्लाऊज खांद्यामधून गळतो तो गळणार नाही. त्याचबरोबर बाही जोडण्याआधी कोणती कोणती मापे फिक्स करून घ्यायची ते आपण इथं बघणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार, मी पूनम ब्लाऊज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, सर्वात आधी मागील भाग घ्यायचा आहे आणि उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर हा ब्लाऊज जो आहे तो 14.5 इंचावरती मी कटिंग केला होता. तयार ब्लाऊज हा 13.5 इंचाचा आहे. तर इथे मी बरोबर 13.5 इंचावरती मार्किंग करून घेत आहे बघा उंचीचं. आता एका साईडने केलेलं आहे उंचीचं मार्किंग, पण दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला करून घ्यायचं आहे. म्हणजे एका शोल्डरला आपल्याला दोन्ही बाजूने उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे बघा. आता या साईडला सुद्धा सेम तेच पद्धत. तर बघा उंचीचं मार्किंग करून घेतल्यामुळं काय होतं, पुढचा भाग आणि मागचा भाग जो आहे तो समान उंचीचा होतो. त्यामुळे काय होतं, तो पुढचा भाग जो आहे तो आपल्याला गळ्यामध्ये लूज होतो बघा. तो लूज होऊ नये म्हणून यासाठी उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे शोल्डर जोडण्याआधी. तर बघा इथं दोन्ही शोल्डरला आपण मार्किंग करून घेतलं. आता पुढच्या भागाला सुद्धा मार्किंग करून घेऊ. त्याचबरोबर उंचीचं मार्किंग करून घेतल्यामुळे काय होतं, तो शोल्डर जो गळण्याचा प्रॉब्लेम आहे, शोल्डर ढिल्लं राहतं किंवा गळतो, खांद्यामध्ये ब्लाऊज गळतो, तर तसं होत नाही. अशा पद्धतीने व्यवस्थित असं ब्लाऊजचा पुढचा पार्ट जो आहे तो ताणून घ्यायचा आहे आणि उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथं आता दुसरा पार्टसुद्धा बघा, इथं मी मार्किंग कसं करत आहे तर शोल्डरला दोन्ही साईडने उंचीचं मार्किंग मी करून घेत आहे बघा. हे बघा एका साईडने ह्या आणि दुसऱ्या साईडने सुद्धा करून घेत आहे बघा. या पद्धतीने 13.5 इंचावरती दोन्ही साईडने मार्किंग करायचं आहे. यामुळे आपलं शोल्डर जे आहे ते ढिल्लं राहत नाही बघा. आता आपलं चारही शोल्डरला उंचीचं मार्किंग करून झालेलं आहे. आता आपण शोल्डर जॉईंट करून घेणार आहोत बघा. तर आता शोल्डर जॉईंट करण्यापूर्वी काय करायचं हे तुम्हाला मी इथं सांगितलं. त्याच्यानंतर आता आपण बाही जोडण्यापूर्वी काय करायचं ते सुद्धा इथं बघून घेणार आहोत. तर त्याआधी आपण हे शोल्डर जे आहे ते जॉईंट करून घेऊ. तर बघा खडूने जे मार्किंग केलेलं आहे आपण ते बरोबर धरायचं आहे आणि खालचा जो शोल्डर आहे आणि वरचा जो शोल्डर आहे त्याचं खडूचं मार्किंग व्यवस्थित धरून टिप मारायची आहे, जेणेकरून खडूचं मार्किंग खालीवर व्हायला नको. तर नवीन शिकणाऱ्यांसाठी इथं बी बघा स्टेप बाय स्टेप पूर्ण सांगत आहे सविस्तर असं. हे बघा या पद्धतीने एक्स्ट्राचं कट करून काढायचं आहे. तर एका साईडचं शोल्डर जॉईंट करून झालं. आता दुसऱ्या साईडचं सुद्धा करून घेऊ बघा. हे बघा या पद्धतीने शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे. तर बघा बरोबर मी खडूचं मार्किंग जे आहे ते व्यवस्थित धरून घेते आणि मग टीप मारायची आहे आपल्याला. यामुळे आपला शोल्डर जे आहे ते खांद्यामधून ब्लाऊज गळणार नाही बघा. आणि पुढचा गळासुद्धा व्यवस्थित आपला राहणार आहे, लूज राहणार नाही. हे बघा दोन्ही साईडने ते 2 टिपा इथं मारून घ्यायच्या आहेत बघा या पद्धतीने. आता आपलं इथं शोल्डर जॉईंट करून झालेलं आहे. आता बाही जोडण्याआधी काय करायचं आहे आपल्याला इथं ते मी तुम्हाला सांगते. तर बघा या पद्धतीने हा ब्लाऊज आपल्याला धरायचा आहे, पुढचा भाग आणि मागचा भाग. बघा शोल्डर जॉईंट केलेलं आहे ना, ते एकसारखं धरायचं आहे. आणि बघा खालच्या साईडने इथं बघा मुंडा एकसारखा करून घ्यायचा आहे. त्यासाठी खालच्या साईडने आधी व्यवस्थित धरायचं आहे आणि वरच्या साईडला मुंडा व्यवस्थित आहे का ते चेक करून घ्यायचं आहे. मुंडा व्यवस्थित आहे आणि इथं तुम्ही बघू शकता मुंड्याचा जो आपण आकार दिलेला आहे
तो सुद्धा व्यवस्थित आहे. पुढच्या आणि मागच्या मुंड्यामध्ये अर्धा इंचाचा फरक पाहिजे, तो सुद्धा व्यवस्थित आहे. तर इथं बघा, हे बघा, इथं ह्या पॉईंटला काय होतं, ज्यावेळेस आपण स्लीव्ज जोडतो आणि ब्लाऊज घालतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की इथं फुगा येतो आहे, शोल्डरमध्ये इथं फुगा येतो. तर तो फुगा येऊ नये यासाठी मी ते कात्रीने कट करून घेतलेलं आहे. आता या साईडचं सुद्धा बघा त्याच पद्धतीने करायचं आहे. खालच्या साईडने एकसारखं धरायचं आहे, हे बघा, इथं एकसारखं धरायचं आहे आणि वरच्या साईडला इथे एकसारखं आहे का बघायचं आहे. बाही जोडण्याआधी मुंडा बघा एकसारखा आहे का बघायचं आहे. तर माझं इथं पूर्ण माप जे आहे ते व्यवस्थित आहे. इथं बघा शोल्डर जास्त राहिलेलं आहे, तर ते मी कट करून काढत आहे. तर बघा, गोट लावताना असं कमी जास्त कापड राहू शकतं, ते कट करून काढायचं आहे. हे बघा, इथं मी कट करून काढलं. आणि आता हा ब्लाऊज जो आहे तो आपला बाही जोडण्यासाठी पूर्णपणे व्यवस्थित असा तयार झालेला आहे. आणि आता आपण याला बाही जोडून घेणार आहोत. बाही जोडण्याआधी बाहीसुद्धा व्यवस्थित आहे का चेक करायची आहे. तर बघा, या साईडने एकसारखं धरायचं आहे आणि या साईडने एकसारखं आहे का बघायचं आहे. आणि नसेल तर ते एकसारखं करून घ्यायचं आहे. आणि इथं बाहीला बघा मध्यभागी बरोबर कट लावून घ्यायचं आहे आणि बाही मध्यापासून जोडायला सुरुवात करायची आहे. म्हणजे शोल्डरचं जे माप आहे तिथून आपल्याला ही बाही जोडायला सुरुवात करायचं आहे. तर बघा, बाहीचा आतील भाग जो आहे तो पुढच्या साईडला ठेवायचा आहे आणि बाहेरील भाग जो आहे तो मागच्या साईडला ठेवायचा आहे. आणि या पद्धतीने धरत बाही अर्धा इंच शिलाई मार्जिन धरत टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, या पद्धतीने. आणि आता इथं पूर्ण बाही आपल्याला अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायची आहे. हे बघा, बरोबर आपलं जे मार्जिन आहे ते एकसारखं धरायचं आहे. टिप जी आहे ती वाकडी तिकडे जाऊन द्यायची नाही, सरळ धरायची आहे टिप आणि बाही जोडून घ्यायची आहे. तर बघा, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून सांगायची आहे. आणि आवडली असेल तर लाईकसुद्धा करायचं आहे. आणि इथं बघा, बाहीला आपली एक टिप मारून झाली. आता दुसरी टिपसुद्धा मारून घ्यायची आहे. पूर्ण बाहीला आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे. बघा, हे बघा, या पद्धतीने इथं मी डबल टिप मारून घेत आहे. आता सेम याच पद्धतीने आपल्याला दुसरी स्लीव्जसुद्धा जॉईन करून घ्यायची आहे. हे बघा, बाहीचा फुगीर भाग जो आहे तो मागल्या साईडला टाकायचा आहे आणि बाहीचा आतील भाग जो आहे तो पुढच्या साईडला घ्यायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेतल्यामुळे आपली जी फिटिंगची लाईन आहे ती सुद्धा सरळ येत असते. त्यासाठी आपल्याला शोल्डर जोडण्याआधी उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आणि बाही जोडण्याआधी मुंड्याचं माप जे आहे ते व्यवस्थित आहे का बघून घ्यायचं आहे. त्यामुळे बघा, ब्लाऊज आपला पूर्ण व्यवस्थित असा तयार होतो, कुठंही ब्लाऊज बिघडत नाही. आता बघा, अशा पद्धतीने आपण चेक करून घेतल्यामुळे आपल्या फिटिंगची लाईनसुद्धा तुम्ही बघताल व्यवस्थित अशी सरळ येणार आहे. हे बघा, इथं बाहीला आपल्या डबल टिप मारून झाली आणि दोन्ही बाह्या ज्या आहेत त्या जोडून झालेल्या आहेत. तर बघा, हे मागील भाग जो आहे त्याचा असा मध्य काढून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, या पद्धतीने. आणि आता या मध्यापासून आपल्याला पुढचा जो पार्ट आहे तो धरायचा आहे. हे बघा, या पद्धतीने आणि टिप मारून घ्यायची आहे एकसारखं धरत. बघा, या पद्धतीने एक्स्ट्राचं जे आहे ते नंतर आपण कट करून काढणार आहोत. हे बघा, अगदी व्यवस्थित अशी सरळ लाईनमध्ये आपल्याला टिप आली पाहिजे आणि हे एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून काढायचं आहे. आणि त्याच्यानंतर ब्लाऊज उलटवून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, आतल्या साईडने उलटवून घ्यायचं आणि फिटिंगच्या ज्या टिपा असतील त्या टाकून घ्यायच्या आहेत. तर फिटिंगच्या आपल्या 4 तरी टिपा पडल्या पाहिजेत. बघा, इथं माझ्या 3 पडतात, पण 4 पडल्या पाहिजेत एवढं लक्षात ठेवायचं आहे, जेणेकरून परत कस्टमरला त्या उसवायलासुद्धा आल्या पाहिजेत. अशा पद्धतीने 4 टिपा आपल्या आल्या पाहिजेत. तर इथं एक टिप मारून झाली आपली. आता आपण दुसरी टिप मारून घेऊ. तर बघा, दोन्ही टिपांमधलं जे अंतर आहे ते आपल्याला पाव इंचाचं ठेवायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त ठेवायचं
नाही. आता इथं आपण तिसरी टिप मारण्याआधी फिटिंगचं मार्किंग करून घेऊ. तर बघा 8.5 इंचावरती कंबर, छातीचं माप जे आहे ते आहे 9.5 इंचावरती आणि दंडघेर जो आहे तो 6 इंचावरती आहे बघा. हे बघा या पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे. आणि इथं बघा चौथी टिप आपण इथं मारून घेऊ, अंतर जास्त दिसत आहे त्यामुळे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपली फिटिंगची लाईन जी आहे ती व्यवस्थित सरळ आलेली आहे. तर तुम्हाला ते मी व्यवस्थित दाखवते, पण आधी आपण या साईडची सुद्धा फिटिंग टाकून घेऊ. हे बघा या पद्धतीने एकसारखं धरायचं आहे. बाहीसुद्धा एकसारखी करून धरायची आहे. घर बसल्या शिवण क्लास करा याचे आपले ऑफलाईन क्लास चालू आहेत. तर ज्यांना ब्लाऊजमधलं काहीही जमत नाही त्यांनी हे व्हिडिओ नक्की बघत चला. आणि एक्स्ट्राची बाही आता इथं आपण कट करून काढू बघा. हे बघा कट करून काढलं एक्स्ट्राचं पूर्ण. आणि आता आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे. फिटिंगच्या ज्या टिपा आहेत त्या अगदी कडेने एक टिप मारून घ्यायची आहे सर्वात आधी. हे बघा या पद्धतीने घर बसल्या शिवण क्लास करा याचा आज आपला 20वा दिवस आहे. यामध्ये आपण काय बघितलं की ब्लाऊज शिवून घेतल्यानंतर शोल्डर आणि बाही जोडण्याआधी आपण मापे कशी टाकली पाहिजे किंवा कोणती मापे व्यवस्थित अशी घेतली पाहिजे हे आज आपण इथं बघितलेलं आहे. तर बघा या क्लासमध्ये तुम्हाला मी अशीच किचकट जी कामं असतात ब्लाऊजची त्यांची माहिती सांगत असते, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघत चला. अशा पद्धतीने इथं मी टिप मारून घेतलेली आहे. आणि बघा फिटिंगचं माप टाकून घेऊ. तर 8.5 इंचावरती बरोबर आपली ही टिप आलेली आहे आणि 9.5 इंचावरती ही टिप. फक्त दंडगेरामध्ये थोडासा फरक झालेला आहे. तर इथून मी ती टिप घेणार आहे बघा मुंड्यामधून. खालच्या साईडने माप बरोबर आहे आपलं. तर आता तुम्ही बघू शकता आपलं जे माप ते फिटिंगच्या ज्या लाईन आहेत त्या एकदम सरळ अशा आलेल्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता मुंढ्यामध्ये सुद्धा बाही अगदी व्यवस्थित अशी बसलेली आहे. इकडच्या साईडने सुद्धा तुम्ही बघू शकता. तर इथं पूर्ण ब्लाऊज आता माझा तयार झालेला आहे. आणि ह्या ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे ती तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट करून सांगा. आणि आवडली असेल तर लाईक करा. हे बघा या पद्धतीने चॅनलवरती जर नवीन असताल तर सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.